नमस्कार, मी रुपाली बारबंद. तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. आज आपण प्रसिद्ध असे धारवाडचे कंदी पेढे बनवणार आहोत. त्याची रेसिपी आपण आज बघणार आहोत. सॉफ्ट असा कंदी पेढा हा तयार आहे, तुम्ही बघू शकता. त्यासाठी मी इथे मावा घेतलेला आहे 400 ग्रॅम. तसंच दळलेली साखर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 125 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि पाव टेबलस्पून वेलची पावडर घेतलेली आहे आणि किसलेलं पनीर हे 1 वाटी घेतलेलं आहे. तर आपण सुरुवात करूया. आणि आता आपण गॅस सुरू करून देऊया आणि त्यामध्ये घालणार आहोत 1 टेबलस्पून तूप. ते आपण आता पनीर हे त्यामध्ये भाजून घेणार आहोत आणि थोडंसं हलकंसं ब्राऊन होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. याला परतत राहायचं आहे सारखं, म्हणजे खाली लागायला नको. मीडियम फ्लेमवरती आपण हे छान परतून घेणार आहोत आणि हे सारखं परतत राहायचं आहे. याला ब्राऊन रंग येईल तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. पनीरला आता छान ब्राऊन रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण गॅस बंद करून देतोय आणि हे थंड करून घेणार आहोत आपण. हे काढून घ्यायचं आहे आता आपल्याला. आणि आता आपण हे पनीर ग्राइंड करून घेणार आहोत. याची छान आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे. आणि पनीर घातल्यामुळे कंदी पेढे हे सॉफ्ट आणि मऊ होतात छान. आणि आपण याची छान अशी पावडर करून घेतलेली आहे, बारीक पावडर. आणि आता आपण मावा हा शिजवून घेणार आहोत. आणि आता आपण गॅस सुरू करून देतोय आणि त्याच पॅनमध्ये आपण मावा घालून देणार आहोत आता. आणि हा लो टू मीडियम हीटवरती आपण परतून घेतोय मावा. आणि सगळ्यात आधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन मिळेल. आणि मावा हा सारखं परतत राहायचा आहे, म्हणजे खाली लागत नाही. आणि अगदी कमी वेळेत आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही, नक्की ट्राय करा. बाहेरच्या कंदी पेढ्यासारखाच हा तितकाच सॉफ्ट होतो. मावा हा 2-3 मिनटं मी परतून घेतलेला आहे लो टू मीडियम हीटवरती. आणि आता आपण त्यामध्ये साखर घालून देतोय आणि त्यामध्ये हे पनीर आपण ग्राइंड केलेलं ते सुद्धा घालून देणार आहोत. आणि हे छान परतत राहायचं आहे आणि जोपर्यंत याला हलकासा ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. आणि गॅसची फ्लेम ही मेंटेन करत राहायचं आहे, म्हणजे खवा हा खाली लागत नाही. आणि आता आपण हे मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतोय. छान परतून घ्यायचा आहे मावा. आणि जसजशी साखर डिझॉल्व्ह होईल तसं याला थोडंसं पाणी सुटेल. इथे मी 125 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण हे वाढवू शकता. माव्याचा छान रंग चेंज व्हायला लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण त्यामध्ये वेलची पावडर घालून देणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. अजून आपण हे 3-4 मिनटं परतून घेणार आहोत. याला छान असा हलकासा ब्राऊन रंग आला की मग आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आणि मावा हा छान परतून घेतलेला आहे मी. आणि आता आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता हे मिश्रण आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. आणि त्याचा छान रंग चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हलकासा ब्राऊन रंग त्याला आलेला आहे. आणि आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हे थंड होऊ देणार आहोत आपण 1-5 मिनटं. पण हे कोमट असतानाच आपल्याला याचे पेढे वळून घ्यायचे आहेत. आणि आता मिश्रण हे कोमट झालेलं आहे आणि आता आपण त्याचे पेढे वळून घेणार आहोत. आणि ह्या दळलेल्या साखरेमध्ये मी ते कोट करून घेते अशा पद्धतीने. आणि सगळे पेढे आपल्याला ह्या अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. आणि थोडेसे चपट्या आकारात आपण हे करणार आहोत. आणि पनीर कंदी पेढा हा तयार आहे. सगळे पेढे मी वळून घेतलेले आहेत आणि दळलेल्या साखरमध्ये छान कोट करून घेतलेले आहेत.
आणि त्याचं टेक्स्चर बघूयात आपण. आणि सॉफ्ट असा कंदी पेढा हा तयार आहे, तुम्ही बघू शकता. आणि मावा हा थोडासा कोमट असतानाच किंवा थोडंसं हलकासं गरम असतानाच त्याचे पेढे वळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान वळले जातात पेढे. आणि त्याचं टेक्स्चरही खूप सुंदर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अगदी मिठाईच्या दुकानातले जसे कंदी पेढे असतात तसेच आपले हे पेढे झालेले आहेत. आणि साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअरही करू शकता तुमच्या फ्रेंड्स ग्रुपवर. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये पाठवू शकता. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.